प्रत्येक व्यक्तीची आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी मिळवणं ही इच्छा असते, पण तुम्हाला माहितीये का, ज्योतिषशास्त्रात आपल्या राशीनुसार आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले आहेत। आज आपण तेच उपाय जाणून घेऊया। मेष रास। मेष राशीचे लोक जिद्दी आणि मेहनती असतात। या राशीच्या व्यक्तींनी आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करावे। दररोज सकाळी ओम सूर्याय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा। याशिवाय घराच्या मुख्य दरवाजाजवळ लाल फूल ठेवावे। तसेच दर मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन नारळ अर्पण करावे। वृषभ रास। वृषभ राशीच्या व्यक्तींना स्थैर्य आवडतं। या राशीच्या व्यक्तींनी आर्थिक समृद्धीसाठी शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करावी आणि नैवेद्य म्हणून खीर अर्पण करावी। घरात नेहमी सुगंधी धूप लावावा। विशेषतः चंदनाचा धूप फायद्याचा ठरेल। उजव्या हाताच्या मधल्या बोटात चांदीची अंगठी धारण करावी। मिथुन रास। मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी संवादाचा उपयोग करणं गरजेचं आहे। या राशीच्या व्यक्तींनी बुधवारी गायला हिरवं गवत द्यावं। पाण्यात हरभरा भिजवून पक्ष्यांना खाऊ द्यावं। तसेच ओम बुधाय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करावा। कर्क रास। कर्क राशीचे लोक भावनिक आणि कौटुंब केंद्रित असतात। त्यांना आर्थिक स्थैर्यासाठी सोमवारी शिवलिंगावर दूध आणि पाण्याचा अभिषेक करून एका चांदीच्या वाटीत थोडं गोड पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवणं फायद्याचं ठरेल। त्याचबरोबर रोज रात्री ओम चंद्राय नमः या चंद्र मंत्राचा 11 वेळा जप करावा। सिंह रास। सिंह राशीच्या लोकांना यशस्वी नेतृत्व आवडतं। या व्यक्तींनी आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी दर रविवारी सूर्याला जल अर्पण करून लाल फुलं वहावीत। आपल्या रोजच्या आयुष्यात सोन्याचा किंवा पिवळ्या धातूचा वापर वाढवावा। देवी दुर्गेची उपासना करून देवी पुढे 9 दिवे प्रज्वलित करावे। कन्या रास। कन्या राशीचे लोक बहुगुणी आणि बुद्धिमान असतात। त्यांच्यासाठी पुढील उपाय केल्यास आर्थिक स्थिती सुधारायला मदत होऊ शकते। बुधवारी गायला गूळ आणि हिरव्या मूग डाळीचं सेवन द्यावं। दररोज तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा। तुळ रास। तुळ राशीचे लोक सौंदर्यप्रेमी, संतुलित आणि सामंजस्य प्रिय असतात। या राशीच्या लोकांनी आर्थिक स्थैर्य टिकवण्यासाठी शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या चरणांवर गुलाबजल शिंपडावे। या व्यक्तींनी सोनेरी रंगाचा रुमाल नेहमी जवळ ठेवावा आणि ओम शुक्राय नमः या मंत्राचा दररोज जप करावा। वृश्चिक रास। वृश्चिक राशीचे व्यक्ती जरा गंभीर, शक्तिशाली आणि प्रामाणिक असतात, पण कधी कधी या व्यक्ती खूपच गोपनीय आणि संशयास्पद असतात। या लोकांनी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रत्येक मंगळवारी गायला गूळ आणि रोटी द्यावी। आपल्या रोजच्या जीवनात लाल रंगाच्या वस्तूंचा वापर वाढवावा। त्याचबरोबर ओम अंगारकाय नमः या मंत्राचा जप करावा। धनुरास। या राशीचे व्यक्ती आनंदी, उत्साही आणि स्वतंत्र असतात, मात्र कधी कधी जास्त बेफिकीर बनतात। धनुराशीच्या व्यक्तींनी गुरुवारी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे। गायला हळद टाकलेलं दूध द्यावं। त्याचबरोबर ओम ब्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा जप करावा। मकर रास। या व्यक्ती महत्वाकांक्षी, संयमी आणि जबाबदार असतात, पण खूपच व्यावहारिक असतात। त्यामुळे मकर राशीच्या लोकांनी आर्थिक स्थैर्यासाठी शनिवारी लोखंडाचा तुकडा वाहत्या नदीत सोडावा। काळ्या रंगाच्या वस्तूंचा अतिरेक टाळावा। त्याचबरोबर ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। कुंभ रास। कुंभ राशीचे लोक नवीन कल्पनांनी भरलेले, स्वतंत्र आणि सामाजिक असतात। या व्यक्तींनी आर्थिक समृद्धीसाठी शनिवारी काळ्या कुंकवाने पाण्यात रेखाटन करावे आणि ते पाणी गायला द्यावं। देवी लक्ष्मीच्या चित्रासमोर निळ्या रंगाचा कापूस ठेवावा आणि ओम हुम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा। मीन रास। मीन राशीचे लोक कल्पक, दयाळू आणि संवेदनशील असतात। या राशीच्या लोकांनी आर्थिक स्थैर्य टिकवण्यासाठी गुरुवारी पिवळ्या रंगाच्या फुलांची माळ देवी लक्ष्मीला व्हावी। तसेच नदीच्या पाण्यात हळदीचा तुकडा व्हावा आणि ओम नमो नारायणाय या मंत्राचा रोज जप करावा। आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हे काही राशीनुसार उपाय आहेत। यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल घडून येऊ शकतो, पण या उपायांसोबतच मेहनतही तितकीच महत्त्वाची आहे, हे नेहमी लक्षात ठेवा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।